फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम याचा 2 मार्चचा एपिसोड रिव्ह्यू. जेव्हा मानिनी बोलते काव्या गृहप्रवेश कर आणि काव्या आणि पार्थ गृहप्रवेश करून पुढे जातात, तेवढ्यात मानिनी बोलते जीवा आता तुम्ही दोघं पुढे या. तेव्हा काव्या मनात बोलते जीवा आणि ते दोघं मागे वळून बघतात की जीवा आणि नंदिनी पुढे येतात. जीवा काव्याकडे बघतच असतो. पार्थ मनात बोलतो नंदिनी. काव्या पण बोलते ताई. ते चारही एकमेकांकडे बघतच असतात. काव्या जीवाकडे बघून तर तिचे पायाखालची जमीनच सरकते. साईडला टेबल लॅम्प ठेवला असतो. काव्याचा धक्का तिथे लागतो आणि तो लॅम्प खाली पडतो. वसू, मंजू आणि रम्याला मनातल्या मनात खूप खुशी होत असते. तेव्हा पार्थ बोलतो नंदिनी आणि जीवा. तेव्हा मानिनी बोलते नंदिनी आणि जीवाचं लग्न झालंय. तेव्हा पार्थ आणि काव्या उलट्या पावलांनीच परत पुढे येतात आणि दारात त्या दोघांजवळ जातात आणि एकमेकांकडे बघायला लागतात. काव्या नंदिनीच्या गळ्यातल्या मंगळसूत्राकडे बघत असते. पार्थ विचारतो आई बाबा हे काय? तेव्हा विक्रम बोलतो पार्थ तू काव्याला घेऊन हॉस्पिटलला गेलास. सगळे लोक नको नको ते बोलून नंदिनीचा अपमान करायला लागले. तिचं चारित्र्य, तिचे संस्कार, विचार, तिचं वागणं सगळ्यावरूनच. त्यावेळेसचा तो सगळा प्रसंग, ते गाव, तिथे सगळे लोक, पुन्हा सगळं आठवलं तरी अंगावर काटा येतोय. खरंच त्यांना ते सगळं आठवतं. तिथले गावकरी बोलतात का बघितलं ना, नवरा मुलाच्या गळ्यात बहिणीला लटकवलं इने हिचं चारित्र्य आणि सगळं ते आठवत असतं. शंकर बोलतो अहो हिला खरंच पळवून नेलं का हीच याच्या यारासोबत पळवून नेली. असल्या सेकंड हँड मुलीशी मी लग्न करणार नाही. जीवा कसा नंदिनीच्या लग्नासाठी पुढे येतो हे सगळं सांगत असतो विक्रम. मानिनी बोलते ते जे तिथे घडलं ते खरंच कुणालाच बघवत नव्हतं. आणि अशा वेळेला मनाचा मोठेपणा दाखवून जीवा तयार झाला नंदिनीशी लग्न करायला. व काव्या जीवाकडे बघतच असते. तेव्हा पार्थ बोलतो म्हणून जीवा आणि मानिनी बोलते पार्थ आजवर आम्ही तुझा समजूतदारपणा बघितलाय, पण आज आम्ही जीवाच्या मनाचा मोठेपणा बघितला. आम्हाला दोघांनाही त्याचा अभिमान आहे. तेव्हा विक्रम बोलतो आणि आम्ही कोणी सुचवण्यापेक्षा नंदिनीशी लग्न करावं हे त्याला स्वतःला वाटलं. तेव्हा पार्थ जीवाकडे बघतच असतो. काव्याला तर धक्काच बसतो. तेव्हा विक्रम बोलतो आणि स्वतः पुढाकार घेऊन तो पुढे आला. खरंच फारच कौतुकाची गोष्ट आहे. काव्या मनातल्या मनात रडत असते आणि बोलत असते की जीवा का लग्न केलंस तू? मी आणि पार्थने लग्न केलं तरी ते मला मोडून तुझ्याशी लग्न करता आलं असतं, पण आता तू हे जे काही केलेस त्याने सगळंच कठीण होऊन बसलं. माझा परतीचा रस्ता तू स्वतःच्या हाताने का बंद केलास जीवा का? तेव्हा काव्याला रडताना जीवा आणि नंदिनी बघतच असते. वसू काव्याच्या खांद्यावर हात ठेवते आणि बोलते काव्या. तेव्हा काव्या तिचा हात झिडकारते. वसू बोलते का रडतीयस बाळा? अगं उलट तुला आनंद व्हायला पाहिजे. एवढं सगळं रामायण झालं तरी सुद्धा तुझ्या नंदिनी ताईचं लग्न झालं. आता एकाच घरात राहणार आहात तुम्ही, बरोबर हो की नाही? सावित्रीमाई म्हणाल्या होत्या ना की सोयरीक इथेच होईल. झाली नंदिनीची सुद्धा. त्या सगळ्यांना सावित्रीमाईचे शब्द आठवतात. सोयरीक तर जुळल पण हे लग्न होणं कठीण आहे. त्यांना एकत्र यायचं असतं ते एकत्र येतच असतात. तेव्हा सावित्रीमाईचे काव्याला तेही शब्द आठवतात की आता एकली आहेस, शेवटी जोडीनं पाया पडायचे तुला. तेव्हा मानिनी वसूला बोलते की वसुताई प्लीज, जे होऊन गेले त्याबद्दल बोलण्यापेक्षा आता जे पुढे आहे त्याबद्दल विचार करूया का? तेव्हा मानिनी बोलते श्रेया अजून एक मापाचं भांडं घेऊन येतेस? मंजू मध्येच ओरडते अरे देवा. तेव्हा विक्रम बोलतो मंजू काय झालं ओरडायला? तेव्हा मंजू बोलते दादा वहिनी हे बघितलं का, लक्ष्मीची उलटे पावलं. तेव्हा मंजू बोलते लक्ष्मीची पावलं देवघरापर्यंत पोहोचण्याआधीच उलट्या पावलांनी दारापर्यंत पोहोचले. तेव्हा मंजू बोलते वसुताई आता काही अनर्थ होणार का ग? तेव्हा मंजूचा नवरा बोलतो तू बोलली की अनर्थच होतो, त्यामुळे तुझ्या तोंडाला कुलूप लाव, कळलं का? तेव्हा मानिनी बोलते मंजूताई आता असा विचार करू नका, असं काहीच नसतं. मुलं कुठल्या परिस्थितीत कशा प्रकारे ग्रहप्रवेश करताय आपल्या सगळ्यांना माहितीये. आता हे सगळं शांततेत होईल असं आपण बघूया का? तेव्हा मानिनी बोलते कल्पना जरा ओलं फडकं घेऊन ये आणि हे जमिनीवरची पावलं पुसून घे. ते चारी एकमेकांकडे बघतच असतात. मानिनी ओलांडायला माप ठेवते. मानिनी बोलते नंदिनी माप ओलांडतेस? तेवढ्यात रम्या बोलते नंदिनी माप ओलांडणार? रम्या बोलते 1 मिनिट. रम्या बोलते काव्या अगं तू सुद्धा जाऊन तुझ्या नवऱ्याच्या बाजूला उभे राहा ना. मग दोन्ही जोडप्यांनी छानसा उखाणा घ्या. काव्याला खूप रडायला येत असतं. तेव्हा रम्या बोलते अगं ये ना. तेवढ्यात विक्रम चिडतो आणि बोलतो काव्या आता हे सगळं या क्षणाला करण्याचं गरजेचं आहे का? ते चौघही कुठल्या परिस्थितीतून घरी आलेत आणि तू? तेव्हा रम्या बोलते मामा अरे मामी आत्ताच म्हणाली ना जे झालंय ते उगाळत बसू नका, म्हणून मी नव्याने सुरुवात केली. तसंही आता लग्न झालंय हे खरंच आहे ना, मामा उखाणे घ्यायला काय हरकत आहे? तेव्हा रम्या नंदिनीकडे बघते आणि बोलते तसाही उखाणा पाठ केला असेलच ना, फक्त नाव बदललं की झालं.
वसू पण खोचक सारखी बोलते, असू दे ग रम्या, अगं ठरल्याप्रमाणे नंदिनीच्या मनाप्रमाणे झालं असतं लग्न तर नंदिनीने घेतलाच असता ना उखाणा. पण आता एवढे तमाशे होऊन मनाविरुद्ध लग्न झालं तर मूड नसेल ग तिचा उखाणा घ्यायचा. असू दे असू दे, बरं या गृहप्रवेश करा. नंदिनी कलशला पाय लावणार तेवढ्याच मंजू बोलते, नंदिनी, काव्याने तर पार कलश देवघरापर्यंत पोहोचवला होता, तू तरी माप नीट ओलांड बाई. तेव्हा परत मंजू बोलते, एक मिनिट जीवा, तू तर लग्नाला स्वतःहून तयार झाला होतास ना, मग जरा हस ना, निदान हातात हात घेऊन तरी गृहप्रवेश करा. हे सगळं पार्थ आणि काव्या रागाने बघतच असते. तेव्हा मंजू परत बोलते, अरे हातात हात घे. तेव्हा जीवा नंदिनीकडे हात करतो हे पार्थ आणि काव्या बघतच असतात. नंदिनी ही जीवाच्या हातावर हात ठेवते. पार्थ त्या हाताकडे बघतच असतो. काव्या ही हाताकडे बघून रडत असते. नंदिनी माप ओलांडून पाऊल टाकते. मानिनी कुंकुवाची परात नंदिनी पुढे ठेवते. नंदिनी ही परातीत पाय टाकून पुढे पुढे एक पाऊल चालते. ते दोघं पाऊल टाकून पुढे चालतच असतात. पार्थ आणि काव्या बघतच असते. पार्थ त्यांच्या हाताकडे बघून त्याच्या डोळ्यात पाणी मावत नसतं. काव्या ही रडत असते आणि त्यांच्या हाताकडे बघत असते. तेव्हा घरातले सगळे त्यांना हॉलमध्ये घेऊन जातात आणि बोलतात की आता या आणि आपल्या आपल्या जोडीदारासोबत बसा. तेव्हा नंदिनी पार्थकडे आणि काव्या जीवाकडे बघत असते. तेव्हा मंजू बोलते, अरे हे काय अशा अवघडल्यासारखे का उभे आहेत तुम्ही चौघं? ही मला मान्य आहे, मुलींसाठी आपलं घर नवीन आहे, पण तुम्ही दोघं याच घरात राहतात ना, चला बसा बरं बसा. तेव्हा पार्थ पुढे जायला लागतो. तेवढ्यात वसू बोलते, तिकडे नाही, तुला काव्याच्या शेजारी बसायचंय. मंजू आणि वसू त्यांना बसण्यासाठी आग्रह करतात. वा मानिनी बोलते, कल्पना जरा सगळ्यांसाठी चहा कॉफी आणतेस? तेव्हा वसू बोलते, आणि हा गोड्या धोडाचं पण कर हं. तेव्हा वसू बोलते, खरंच किती छान दिसतायत ना दोन्ही जोड्या. तेव्हा काव्या वसूकडे रागाने बघते. वसू बोलते, माझीच दृष्ट लागायची. नंदिनीला पार्थला त्यांची एंगेजमेंट आठवत असते आणि त्यांना काव्या आणि पार्थचं लग्नही आठवत असतं. त्यांना जीवा आणि नंदिनी कशी पाठीमागून येते गृहप्रवेश करायला हे सगळं आठवत असतं. तर जीवा आणि काव्याला आठवत असतं की जीवा काव्याला एकदा बोलत असतो, एक मिनिट, तुला ऑलरेडी हळद लागली आहे. तेव्हा काव्या बोलते, हो, पार्थची उष्टी हळद लागली आहे. जीवाला तेही आठवतो. तो काव्याला विचारतो की तुझं खरंच प्रेम आहे माझ्यावर, तर मी म्हणशील ते करेल. तेव्हा काव्या बोलते, वाटेल ते करेन. तेव्हा जीवा बोलतो, काढून टाक हे मंगळसूत्र. तेव्हा काव्या बोलते, नाही काढू शकत मी हे मंगळसूत्र. तेव्हा वसू बोलते, काय रे, कसला एवढा विचार करतायत तुम्ही? तेव्हा मंजू मुद्दामच बोलते, बाप रे, आयुष्यभर लक्षात राहील असा सोहळा झाला. तेव्हा मंजू बोलते, पण एका अर्थी बरंच झालं वसुताई, एकाऐवजी 2-2 सुना आल्या आपल्या घरात. तेव्हा मंजूचा नवरा चिडतो तिच्यावर, मंजू. तेव्हा मंजू बोलते, तुम्ही गप्प राहा. तेव्हा मंजू बोलते, वहिनी मी काय म्हणते, या सगळ्या गोंधळात आपले लग्नामधले खेळ खेळायचे राहूनच गेले. म्हणजे तांदळात नाव करणं, दुधातनं अंगठी काढणं, सूनमुख बघणं. तेव्हा मानिनी बोलते, मंजूताई वेळ काय, परिस्थिती काय, आणि तुम्हाला खेळ कसे सुचतायत? तेव्हा वसू बोलते, असं काय बोलतेस तू मानिनी, जे झाले ते तूच म्हणालीस ना, जे झाले ते विसरून जाऊया, त्याच्यावर कुणी काही बोलायचं नाहीये. गप्प बसलो ना आम्ही, मग आता काय एकमेकांकडे बघत उभं राहू? हे चौघं एकमेकांकडे बघतायत तसं ते काही नाही मानिनी. तिकडे लग्न रीतीभातीप्रमाणे झालं की नाही, मग लग्नानंतरचे खेळ सुद्धा रीतीभातीप्रमाणे खेळले गेले पाहिजे.